मी ज्या कामासाठी इथे आलो आहे त्यांच्यावर बोलणं गरजेचं आहे. आवाज येत नाही म्हणून. एक महान काव्य या महाराष्ट्र भूमीवर लिहिलं गेलं. दोन महान राजे जन्मले ह्या भूमीवर, एक तो रायगडावर, दुसरा तो चौदार तळ्यावर. बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराजांचं प्रेम हे किती होतं हे या दोन उदाहरणावरून स्पष्ट होतं. बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली, ती महाडला. चौदार तळ्याचं आंदोलन केलं, ते महाडला. वरती शिवाजी महाराज. कारण का शिवाजी महाराजांना आपल्या आईला सती जाळू दिलं नव्हतं आणि कर्मकांडाला विरोध केला होता. आणि मनुस्मृतीमध्ये कर्मकांड भरभरून भरलं होतं, ज्याच्यातनं चातुर्वर्ण व्यवस्था निर्माण झाली. ती या देशाला अतिशय घातक होती. आणि म्हणून 1927 साली बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळून टाकली स्वतःच्या हाताने. चौदार तळ्यावर आंदोलन केलं. भारतातल्या तमाम तळ्यांवरती देशातल्या 90% लोकांना पाणी पिता येत नव्हतं. ते कुठल्याही तळ्यावर जाऊ शकले असते. त्यांनी महाड का निवडलं? त्याचं कारण एकच, महाराजांचा पदस्पर्शाने पावन झालेली ती भूमी होती. आणि म्हणून या दोघांचं जे नातं आहे ते तुम्हाला विसरून चालता येणार नाही. संविधानामध्ये जे लिहिलं आहे ते खरे शिवरायांचे विचार होते, जे कालांतराने फुले शाहूंनी पुढे नेले आणि ते पुस्तक रूपात, संविधानाच्या रूपात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रमित केले. त्याच्यामुळे आता बेळगावचा वाद वाढत दिसून येतोय. महाराष्ट्रातल्या ज्या गाड्या आहेत त्यांना कन्नड रक्षक वेदी करून टार्गेट केलं जातंय. राज्य सरकार मात्र अजूनही बघ्याच्या भूमिकेत आहे. मला वाटतं बोम्मईला हा देश अशांत करायचा आहे. बोम्मई ज्या पद्धतीने बोलतायत ती पद्धत संविधानाला धरून नाही. एखादा मुख्यमंत्र्यांनी जाहीर आव्हान द्यायचं की तुम्ही येऊन दाखवा, हे बरोबर नाही. ज्या पद्धतीने आता सुरू झालं आहे गुजरातला, काही जण म्हणतात जाऊया, काही जण म्हणतात आम्ही इथे जाऊ, मध्य प्रदेशात जाऊ, काही जण म्हणतात आम्ही आंध्र प्रदेशात जाऊ, काही म्हणतात तेलंगणात जाऊ, काही म्हणतात कर्नाटकात जाऊ. संविधानाने, संविधानाच्या नंतर भाषावार प्रांत रचना झाली. भाषावार प्रांत रचना झालून महाराष्ट्राचं निर्माण झालं. महाराष्ट्राच्या, संयुक्त महाराष्ट्राच्या इतिहासातला सर्वात मोठं पाऊल 1946च्या साहित्य संमेलनात झालं. जे पहिली मागणी होती, देशभरातली पहिली मागणी, की बिद्री, भालकी, कारवार, निपाणी, बेळगाव, डांग, मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे. त्याच्यातलं फक्त मुंबई मिळाली, बाकी एकही प्रांत मिळालेला नाही. तेव्हा जर प्लेबिसाईड घेतलं असतं, जे तुम्ही गोव्यामध्ये घेतलं, तर तुम्हाला 100% सांगतो या सगळे जे हे आहेत, बेळगाव, कारवार, निपाणी, बिद्री, भालकी, ही सगळी गावं महाराष्ट्राला मिळाली असती. पण ते झालं नाही. तर दुर्दैवाने ती लोक लढतायत. ती मराठी माणसं आजही मराठी ही भाषा प्रमाण मानून जगतायत. त्यांच्या लढ्यामध्ये आपण त्यांच्या पाठीमागे असलेला हात काढून घेऊ शकत नाही. पण ही जी भाषा आहे, तुम्ही कर्नाटकला येऊनच दाखवा, ही भाषा काही योग्य नाही. आज तुम्ही कर्नाटकामधल्या आमच्या गरीब मराठी माणसांच्या गाड्या फोडल्या, ट्रक्स फोडल्या, बसेस फोडल्या. कर्नाटकच्या गाड्या येत नाहीत का महाराष्ट्रात? असं आहे का? तेव्हा महाराष्ट्राकडे लाल डोळेकडून पाहू नका. महाराष्ट्र नामर्दांचा देश नाही आहे, प्रदेश नाही आहे. आम्ही सहनशील आहोत. याचा अर्थ आम्ही शंड आहोत असा होत नाही. सहनशीलतेचा अंत बघू नका. राज्यकर्ते म्हणतायत की आम्हाला बेळगावमध्ये जायचं आहे, परंतु तिथले मुख्यमंत्री सांगतायत की तुम्ही यायचं नाही आहे. तर आपल्या महाराष्ट्र सरकारचं यामध्ये नेमकं काय चुकतंय? आक्रमक भूमिका घेतली जात नाही. मला कोणाचं काय चुकतंय म्हणण्यापेक्षा मला जे बोम्मई चुकतायत ते हा देश अस्थिर करून टाकतील. ह्या महाराष्ट्राने 1967-68 मध्ये मुंबईमध्ये झालेली दंगल बघितलेली आहे. तेव्हा मुंबईतला मराठी माणूस किंवा महाराष्ट्रातला, कोल्हापूरला मराठी माणूस हा शंड आहे असं बोम्मईंनी समजू नये. अगर तुम कर सकते हो तो हम भी कर सकते हैं. मौका सभी को मिलता है. दोन्हीकडे भाजपचं सरकार असं आहे की मला वाटतं की खरं तर एव्हाना पंतप्रधानांनी बोम्मईंना सांगायला पाहिजे होते की शांत बसा. एवढं आक्रमक होण्याची काही गरज नाही. हा वाद चालू आहे, तो 1946 पासून चालू आहे. तो काय वाद आजचा नाही आहे.
गत्रम माडखोळकर यांनी पहिल्या दिवशी जी मागणी केली ती आजही मागणी आहे. सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल आहे. असं असताना एका राज्याच्या मुख्यमंत्री बोलतात. मला वाटतं की सर्वोच्च न्यायालयात एखादा खटला चालू आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही हे असं प्रक्षोभक विधान करणं हेच मुळात म्हणजे भारतीय संविधानाचा सन्मान करणं हे सोडून त्याचा तुम्ही अपमान करतात. संविधानिक पद आहे मुख्यमंत्र्यांनी जरा लिमिटेड भाष्य करायला हवं. ही आव्हानात्मक भाषा ही महाराष्ट्राच्या हृदयाला टिचकी मारणारी आहे, मन पेटवणारी आहेत आणि मग अवघड होईल एवढंच त्याच्यातनं अर्थ निघतो. पंतप्रधान मोदींचं तुम्ही नाव घेतलं मात्र राज्य सरकारकडनं काही अपेक्षा नाही. असं की त्यांनी आता दौरा रद्द केलाय, कशासाठी रद्द केलाय, का रद्द केलाय हे काय माहीत नाही. पण अशा एखाद्या मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतल्यानंतर जर महाराष्ट्र भूमिका घेणार नसेल, मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी काल महाविकास आघाडीची बैठक झालेली आहे. ह्या सगळ्या प्रश्नांवरती मुख्यमंत्र्यांनी एक सर्वपक्षीय बैठक बोलवावी. कारण का हा कुठल्या एका शासनाचं काम नाही आहे, हे सर्वांचं काम आहे. बेळगावातला मराठी माणसाचं दुःख मला माहिती आहे. मी स्वतः अनेक वेळा तिथे जाऊन आलेलो. तेव्हा बेळगावमधल्या मराठी माणसाच्या मागे महाराष्ट्रातला प्रत्येक मराठी माणूस आहे हे दाखवणं हे राज्य सरकारचं काम आहे. हिंदी बेळगाव पर सर आज आप यहाँ पर आए हो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर को अभिवादन करने के लिए, क्या कहना चाहिए? देखो, बाबा साहब अम्बेडकर के संविधान के माध्यम से ही राज्य पुनर्रचित किया गया था. भाषावार प्रांत रचना जो 1956 में हुई उसके अनुसार जो महाराष्ट्र में पहला आंदोलन हुआ था वो 1946 में हुआ था, जो मराठी साहित्य सम्मेलन में हुआ था, जो सम्मेलन भी बेळगाव में हुआ था. उसके जो अध्यक्ष थे गत्रम माडखोळकर, उन्होंने पहला ठराव रखा था कि बिदरी, भालकी, कारवार, निपाणी, बेळगाव, डांग, मुंबई से संयुक्त महाराष्ट्र झालंच पाहिजे. बहुत जनों की जाने गई और महाराष्ट्र को मिला क्या, तो सिर्फ मुंबई. उस दिन से बेलगांव के लोग लड़ रहे हैं, कारवार के लोग लड़ रहे हैं. आज भी उनकी जो क्रांति की भाषा है, उनकी जो लड़ाई है वो ख़त्म नहीं हुई. हम उनको अकेले नहीं छोड़ सकते. हर मराठी मानुस उनके पीछे दिल से खड़ा है, ये बताने का वक्त अब आ गया है. गाड़ियाँ तोड़ दी है सर. बोम्मई जी जो बात कर रहे हैं वो संविधान को पकड़ के नहीं है. एक मुख्यमंत्री ने ऐसे भाषा का इस्तेमाल करना ये शोभा नहीं देता. राज्य सरकार इसमें राज्य सरकार ऐसे काम नहीं कर रही है. राज्य सरकार मुंबई को अपनी भाषा में या उनकी भाषा में जवाब नहीं दे पा रही है. देखो, ऐसा है कि तुम हमारी बस तोड़ोगे तो हम तुम्हारी बस तोड़ नहीं सकते, ऐसा आप समझते हो क्या? अगर मराठी मानुस शांत बैठा है तो उसने चूड़ियां पहनी है, ऐसा मत समझो. इस भूमि पे शिवाजी महाराज का इतिहास है, इतना ध्यान में रखो. और मराठी मानुस कम है कर्नाटका में, इतने कन्नड़ अनबे अकेले बम्बई में. मराठी मानुस की अगर संख्या की जाए पूरे कर्नाटक में तो वो 25% है. 100% तो इधर है. यानी बेंगलोर से ज़्यादा कन्नड़ी आदमी तो मुंबई में रहते हैं. लेकिन हम उनको भाई समझ के संभाल के रहते हैं, दिल से लगाते हैं. हमारा मराठी मानुस ही जाता है उधर इडली वड़ा सांबार खाने को. कम से कम 100 सालों से वो जिंदा है. वो मराठी आदमी जो पैसा देता है, इडली वड़ा सांबार खाता है, सादा डोसा खाता है, उसके ऊपर ही वो जिंदा है ना, होटल लाइन. तो जो अपनापन बन गया है वो बम्बई जे क्या तोड़ना चाहते हैं क्या? ये राजनीतिक षड्यंत्र लग रहा है. बिल्कुल राजनीतिक षड्यंत्र है. और मुझे लगता है कि जिस तरीके से भाषा हो रही है कि कुछ सोच रहे हैं कि हम तेलंगाना में जाएंगे, कुछ बोल रहे हैं कि हम इधर जाएंगे, कर्नाटक में जाएंगे, गुजरात में जाएंगे, मध्य प्रदेश में जाएंगे. ये महाराष्ट्र को अस्वस्थ करने का काम किया जा रहा है कुछ लोगों के नाम पे. ये गलत बात है. इससे महाराष्ट्र का भला नहीं हो सकता है. अंगार लग जाएगी अगर हमारे जैसे लोगों को ये पता चला कि महाराष्ट्र के 5 टुकड़े होने वाले हैं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.